नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बॉम्बे हायकोर्टची परीक्षा संपली म्हणजे आता पूर्ण संपला असं नाही मित्रांनो. इथून खरी सुरुवात आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाची जी काही परीक्षा झाली त्याची आन्सर की मित्रांनो आलेली आहे आणि ही आन्सर की चेक करून स्कोअर्स वगैरे बघितले असतील. थोडेसे पॅनिक झाले असाल. कुणीतरी सांगितलं असेल एवढा स्कोअर पाहिजे, तेवढा स्कोअर पाहिजे. त्यानुसार तयारीला लागले असाल. मित्रांनो मी म्हणेल या ठिकाणी आपल्याला जर तयारी करायची असेल तर कशा पद्धतीने गेलं पाहिजे. शिपाई आणि बाकी पदाच्या ऐवजी क्लरिकलची सध्या आपली आन्सर की आलेली आहे त्याच्यावर बेस आपण जाऊ शकतो. साधारण जर मी बघितलं समजा 26 एप्रिलला जी झाली होती क्लरिकल त्याच्यासाठीची आपल्याला टायपिंग जी आहे ती आवश्यक आहे. स्टेप स्कोर कसा असला पाहिजे, टायपिंगची प्रॅक्टिस कुणी करायला पाहिजे आणि टायपिंगची तयारी जर आपल्याला करायची आहे तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दल मित्रांनो हा आजचा डिटेल व्हिडिओ होणार आहे. पूर्णपणे व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने आपल्याला याच्यात जाता येणार आहे. या आता बऱ्याचशा गोष्टींना आपण या ठिकाणी टच करणार आहोत. 2026चं संपूर्ण मार्गदर्शन, कट ऑफ, योग्य रणनीती काय असली पाहिजे आणि अचूक कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा टायपिंग सुरू करण्याची वेळ आली आहे का? तर थ्रेशोल्ड पॉइंट असतो बघा एक, की जिथून आपण खरंच सुरुवात करायला पाहिजे. मग खरंच ती वेळ आलेली आहे का? मग बऱ्याच जणांचा वेळ एक ठरवला असेल की थोडंसं वेट करूया. मग माझं सध्याची आन्सर की एवढेच येत आहेत, माझे एवढेच बरोबर येत आहेत, मग तेवढेच बरोबर येत आहेत, मी काय करायला पाहिजे? काहीच म्हणजे मिनिमम लिमिट ठेवूच नका. मी असं म्हणेल जर तुमचा स्कोअर 65 प्लस गुण तुमचे जर असतील तर अशा केसमध्ये तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. बिनधास्त तुम्ही तयारीला लागलं पाहिजे. जर मी म्हटलं समजा काही लोक 55च्या आसपास असतील तर अशा लोकांनी सुद्धा तयारी करायला काही हरकत नाही. मला एक सांगा, 50 प्लस जरी आला असेल तुमचा स्कोअर 50च्या आसपास तरी पण तुमचा स्कोअर जो आलेला आहे त्याच्यानुसार मला सांगा टायपिंगची प्रॅक्टिस केलेली काही वाया जाणार आहे का? त्यामुळे प्रॅक्टिसला लागा, बिनधास्त तयारीला लागा. जर तुमचा अंदाजी स्कोअर 65 प्लस असेल मग तर तुम्ही 100% तयारीला लागलंच पाहिजे. यू डोंट हॅव एनी चॉईस. आता काही जणांचे मेसेजेस आले आणि काही प्रश्न विचारले गेले लाईक जसं की काही जणांनी विचारलं सर एमपीएससीची तयारी करतोय मी पहिल्यापासनं, बॉम्बे हायकोर्टमध्येच एक्झाम आली म्हणून एक्झाम दिली, त्यानंतर मग मी काय केलं पाहिजे? काही जण असे असतील की जे फक्त बॉम्बे हायकोर्टसाठी डेडिकेटेडली एमपीएससीची तयारी सुद्धा करत नाहीये. एमपीएससी काय आहे ते त्यांना माहित सुद्धा नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? सध्या कंबाईनची पूर्व एक्झाम जी आहे त्या एक्झामचा विचार करता जर मी म्हणलं समजा 17 मेला कंबाईनची परीक्षा आहे बरोबर, त्याचनुसार त्याच्यानंतर लगेच मुख्य परीक्षा असणार आहे. स्पर्धा खूप जास्त असते आणि अंतिम निवड होण्यासाठी वेळ जरा जास्त लागतो. पण जे लोक सध्या एमपीएससीची पण तयारी करतायत आणि फोकस सध्या एमपीएससीचा असेल अशा केसमध्ये ही चूक करू नका. तुम्ही मध्येच गॅप घ्यायचा आणि बॉम्बे हायकोर्टकडे शिफ्ट व्हायचं. असं करण्यापेक्षा मी म्हणाल ह्यांना थोडंफार बॅलन्स करता येतंय का ते बघा. मग बॅलन्स कसं करणार याबद्दल सुद्धा रणनीती मी पुढे सांगतो. नंतर जे लोक बॉम्बे हायकोर्ट फोकस असतील, स्क्रीनिंग टेस्ट पूर्ण झालेली आहे, फक्त टायपिंग आणि मुलाखत बाकी, अशा केसमध्ये लवकरात लवकर निवड याच्या माध्यमातून फास्ट प्रोसेस चालली आहे. तुम्ही बघितलं असेल आन्सर की पण लवकरच लागलेली आहे. तर या हिशोबाने बघता जर मी म्हटलं समजा इकडे स्कोप म्हणजे स्पीड खूप जास्त आहे, अशा केसमध्ये आपल्याला चान्सेस जास्त बनतात. इकडे तुम्ही अप्लाय म्हणजे जे लोक बीएचसी साठीच करतायत अशा लोकांना ह्याचं काही टेन्शन नाही. यांनी फक्त बीएचसी फोकस असलं पाहिजे. ठीक आहे. यानंतर मी म्हणाल समजा मग एमपीएससी प्लस बीएचसी यांनी नेमकं काय केलं पाहिजे, या दोघांनुसार वेळापत्रक आपलं काय असलं पाहिजे, कसं मॅनेज करता यायला पाहिजे, तर थोडंसं मी माझ्या हिशोबाने सांगतोय. लाईक एमपीएससी प्लस बीएचसी असे असणारे विद्यार्थी जे आहेत अशा लोकांनी डायरेक्ट एमपीएससी सोडून द्या किंवा बीएचसी सोडून द्या असं मी म्हणणार नाही. दोघांना सोबत घ्या. 2 शेड्यूल बनवून टाका, 2 पार्टमध्ये त्यांना डिवाइड करून टाका. टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस करायची म्हणजे पार तुम्हाला दिवसभर द्यायचा आहे असं बिलकुल नाही. दिवसभर प्रॅक्टिस करून होणार नाही, कारण किती पण ते प्रॅक्टिस केली तर बोट वगैरे दुखायला लागतील. हळूहळू प्रॅक्टिसची सवय लावा. ब्रेकच्या वेळेस मोबाईलमध्ये मनोरंजन. एमपीएससी प्लस बीएचसीचे जे विद्यार्थी आहे जेव्हा एमपीएससीची तयारी करताय, अभ्यास चालू आहे, अभ्यास चालू असताना तोच चालू ठेवा. मध्येच तुम्ही मोबाईलवरती स्क्रोल करणार आहात, इन्स्टा बघणार आहात, तुम्हाला कोणाचे तरी मेसेज आलेले असतील ते बघणार आहात. या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मी म्हणेल तिथे काय करायचंय तेवढ्या 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये एक पॅसेज घ्या आणि तो पॅसेज टाईप करा. ठीक आहे. मग हे टायपिंगमध्ये नेमके पॅसेज कशा टाईपचे विचारले जातात, नेमकं काय काय याच्यामध्ये असतं ते पण मी पुढे सांगणार आहे. चला, आता फक्त बीएचसीचे विद्यार्थी असतील तर पूर्ण दिवस टायपिंग वरती फोकस करू शकता. फक्त अत्यंत महत्वाचं जे आहे ते काय आहे, सुरुवातीलाच डायरेक्ट एक दिवस पूर्ण बसलो बाबा कम्प्युटरवरती धडधड 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 लई प्रॅक्टिस करून टाकली असं करू नका. स्टेप बाय स्टेप ही स्किल आहे. हळूहळू हळूहळू ही काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. जसं की एक्सरसाइज करताना किंवा जिमला तुम्ही गेल्यानंतर आपण करतो, मग त्याचा एक अप्रोच या ठिकाणी जिमचा एक अप्रोच आहे बघा. बोटांना सवय कशी लावणार,
साधारण जर आपण बघितलं समजा, तर जिमचा अप्रोच काय सांगतो? तुम्ही जिमला गेले आणि पहिल्याच दिवशी तुम्ही डायरेक्ट जास्तीचं वेट उचललं, चालेल का? नाही. पहिला टप्प्याटप्प्याने जावं लागणार आणि म्हणून 100 किलो वजन पहिल्याच दिवशी नाही उचलत. पहिले 10 किलो, 20 किलो, 40 किलो असं करत आपण वाढवत जातो. मग टप्पा आपल्याला या ठिकाणी सुद्धा वापरायचा आहे. दर 3 तासांनी फक्त एक पॅसेज 10-10, 20-20 मिनिटांचा असा आपल्याला करायचा आहे पहिले 2 दिवस. दुसऱ्या फेजमध्ये तिसऱ्या दिवसापासून दर 1 तासाला 1 पॅसेज 10-10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे. दिवसाला किमान 10 पॅसेज पूर्ण करून अचूकता वाढवता आली पाहिजे. ठीक आहे. तो हे बी साठी एमपीएससी प्लस बी करताय अशा लोकांमध्ये साधारण 5 ते 6 पॅसेज झाले तरी चालतील. ठीक आहे. यानंतर ऍक्च्युअल आता हायकोर्टची टायपिंग टेस्ट जी असते ती प्रत्यक्षात कशा पद्धतीची असते बघा. सगळ्यात पहिल्यांदा भाषा कोणती असते? भाषा असते फक्त इंग्रजी, मराठी पॅसेज नसतो. शब्द संख्या असते 400 शब्द. बर, याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट बरं का, इकडे वेळ खूप कमी आहे आणि 400 शब्द जे आहेत ते आपल्याला टाईप करायचे. वेळ फक्त आहे 10 मिनिटं. त्याच्यानंतर जर मी म्हणलं समजा कीबोर्ड, हार्डवेअर सामान्य लॅपटॉप, डेस्कटॉप कीबोर्ड जसा आपल्याला टेलिग्राम ग्रुपवरती जसा आपण कन्सिडर केलेला होता तशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला कीबोर्ड जो आहे तो असतो. नॉर्मल कीबोर्ड थोडक्यात म्हणू शकतो आपण. पण त्याच्यामध्ये जो बॅकस्पेस वाला आहे तो काम करत नाही बरं का, तेवढं एक लक्षात ठेवा. टायपिंग सॉफ्टवेअरची गरज का नाही? योग्य प्रॅक्टिस पद्धत. बघा, टायपिंग सॉफ्टवेअरमध्ये केलेली प्रॅक्टिस आणि ऍक्च्युअल इकडे केलेली प्रॅक्टिस यांच्यामध्ये फरक काय? बघा, इकडे आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जे आहे तर इकडे तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला स्क्रीनवरतीच एक पॅसेज दिसणार आहे, तिथंच तुम्ही प्रॅक्टिस करताय. तिथल्या तिथं आहे म्हणून ते थोडंसं सोपं जातं, सोयीचं जातं. साधारण आपल्याला एक्झाम मध्ये जे येत आहे त्यामध्ये तुम्हाला एखादा कागद दिला जातो, त्याला बघून टाईप करावं लागतं. मग एक कागद दिलेला आहे, मग कागदावरती पाहणं आणि मग टाईप करणं, अशा 2 वेगवेगळ्या मेथड होत्या. कॉम्प्युटरमध्ये तुम्ही सेम बघताय, सेम टाईप करताय, सेम बघताय, सेम स्क्रीन बघताय आणि तेच टाईप करताय. पण इकडे तुम्हाला पेजवरती बघायचंय, टाईप करायचं पेजवरती, ह्यात वेळ जातो. त्याला कसं मॅनेज करायचं आहे हे समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, इथं थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. पॅसेजची पहिले तर एक झेरॉक्स काढून घ्यायची, समोर ठेवा आणि 10 मिनिटांचा अलार्म लावून MS वर्ड वरती तो टाईप करा. कंपल्सरी हे ट्राय करा. या पद्धतीची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर मग आपल्याला बऱ्यापैकी याचा फायदा होईल. दुसरा मुद्दा, टायपिंग मध्ये 0 मार्क्स का मिळतात? तर आम्हाला 0 मार्क्स मिळाले हो मागच्या वेळेस, कसं काय? त्याचं कारण आहे, 10 मिनिटात अपूर्ण पॅसेज राहिला, 400 शब्द आहे, 400च्या ऐवजी तुम्ही 300 शब्द लिहिले, व्हॉट विल हॅपन? त्याला डायरेक्ट 0 गुण कन्सिडर केलं जातं. पहिला मेन मुद्दा आहे, तुम्हाला 400 वर्ड्स कंप्लीट करायचे, 400 वर्ड्स. यू शुड कंप्लीट युअर 400 वर्ड्स. 400 वर्ड्स तुम्हाला कंप्लीट करावेच लागणार, त्याला काही चॉईसच नाही आहे. ते जर तुमचे अपूर्ण राहिले डायरेक्ट 0 मार्क येतील. त्यामुळं तुम्हाला 200च वर्ड लिहिले, 300 लिहिले किंवा 399 लिहिले तरी पण त्याला 0 म्हणून कन्सिडर केलं जातं. मग पहिला मुद्दा जो आहे पॅसेज पूर्ण करणं, याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे. सेकंड वन आहे अॅक्युरेसी मेंटेन ठेवा. जेवढी मेंटेन करता येईल तेवढी अॅक्युरेसी मेंटेन ठेवा. त्याच्यानंतर अति वेगाच्या मागे धावू नका. मी म्हटलं ना आपल्याला 10 मिनिटांचा वेळ आहे. 400 वर्ड्स जे आहेत ते आपल्याला टाईप करायचे. या हिशोबाने त्यांना डिवाइड करून घ्या. साधारण जर मी म्हटलं समजा एका मिनिटाला 40 शब्द या पद्धतीने मला या ठिकाणी टाईप करायचे. ओके का? हायेस्ट वेटेज जे आहे ते कशाला असणार आहे? पॅसेज पूर्ण करणारा. खूप घाई करू नका. पॅसेज मात्र पूर्ण करा. त्यानंतर आता हा सगळ्यात महत्वाचा नियम. मग नेमकं काम कसं करतं? मार्क्स कसे मिळतात? मार्क्स कसे मिळतात हे महत्वाचं मित्रांनो. तुमचे 400 पैकी 300 शब्द बरोबर आले आणि 100 शब्द चुकले. सर माझे 300 तर बरोबर आले, तर मग मला 50% पेक्षा जास्त मार्क भेटायला पाहिजे. नाही भेटणार. चुकांवरती मार्क कटणार आहे बघा. नीट बघा. गुणांचे गणित नेमकं काय? निगेटिव्ह मार्किंग कसं काम करतं? प्रत्येक 4 स्पेलिंग मिस्टेक मागे 1 गुण वजा होतो. 4 जर स्पेलिंग चुकल्या तर त्या केसमध्ये तुमचा 1 मार्क जो आहे तो मायनस होतो. टाईप टाईप करताना ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. टाईप करत असताना तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे. टाईप करत असताना कंपल्सरी तुम्हाला स्पेलिंग करेक्ट करत जायचं आहे. जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला बॅकस्पेस किंवा एंड, डिलीट असे बटन वापरता येणार नाही. अशा केसमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे? कंपल्सरी या पद्धतीने जाता येणार. 4 स्पेलिंग जर चुकल्या तर त्यामध्ये 1 मार्क वजा होईल. साधारण मार्क आपण जर म्हटलं 8 चुका झाल्या तर 2 मार्क म्हणजे 18, 20 पैकी 18 मार्क तुम्हाला भेटतील. तर एक दुसरं उदाहरण घेतलं, 4 चुकलेले आणि 20 मार्क तुमचे होते. 20 पैकी तुमचं 4 चुका झालेल्या आहेत. तर अशा केसमध्ये तुम्हाला 19 मार्क भेटतील. ह्या पद्धतीने ते चालेल. आता तुमची प्रगती डायरी, स्वविश्लेषण, सेल्फ अनालिसिस करा. एक प्रगती डायरी करा. स्वतःचा प्रोग्रेस किती होतोय काय त्याची एक डायरी मेंटेन करा. सॉफ्टवेअरवर अवलंबून न राहता स्वतःचे विश्लेषण स्वतः करा. तुम्ही स्वतः काय वाटतंय?
तुम्हाला काय वाटतंय कुठे इम्प्रुव्हमेंट, कुठे कमी पडलो आपण, ते सगळ्याच गोष्टींवरती काम करा. रोज एक डायरी मेंटेन करा आणि 3 प्रश्न तपासा. तारीख पूर्ण झालं का? चुका म्हणजे 400 शब्द पूर्ण झाले का? किती चुका झाल्या आणि वेळ किती लागला? असं डिटेलमध्ये याच्यामध्ये वरती जे आहे तर मेन्शन करून ठेवा. हे असंच्या असं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल, नंतर वापरता येईल. कंप्लीशन करत असताना मी 10 मिनिटामध्ये 400 शब्दांचा पॅसेज पूर्ण करू शकलो का? शकलो असेल तर तारीख टाका, त्याच्यासमोर पूर्णत्व, यस, हो. चुका किती झाल्या? हां. मिस्टेक किती झाल्या? किती स्पेलिंग मिस्टेक चुकल्या? किती स्पेलिंग मिस्टेक झाल्या? त्या मेन्शन करा. त्याच्यानंतर टाईम टेकन, एक पॅसेज पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला, तो वेळ या ठिकाणी मेन्शन करून टाका. सो ह्या पद्धतीने ह्या 3 गोष्टींवरती मित्रांनो आपल्याला काम करायचं. अल्टिमेटली मार्क्स कशावर भेटणार आहे? ह्याच 3 गोष्टींवरती. मग रोजच्या रोज सॉफ्टवेअर वगैरे ते वापरूच नका. ॲक्चुअल इथं जे मोजलं जाणार आहे ते कसं मोजलं जाणार आहे बघा. एक जुनी पद्धत आहे, टाइप केलेल्या पॅसेजची प्रिंटआउट काढून परीक्षकांकडून तपासली जाते. हा झाला मॅन्युअल, बरोबर. आणि दुसरी असते सॉफ्टवेअरवाली पद्धत. पण सध्या एआयचा जमाना असल्यामुळे मॅक्सिमम चान्सेस बनतील सॉफ्टवेअरद्वारे चेक केले जातील. तर अशा पद्धतीने यावर्षी चान्सेस बनतात सॉफ्टवेअर बेस्ड टायपिंग मॅच करणे, कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, ए व्हर्सेस ए आणि स्पेलिंग मधील एका चुकीला अचूकपणे पकडते. सॉफ्टवेअर जर असेल इकडं कदाचित म्हणजे ऍडजस्ट झालं असतं. इकडं मात्र कॅपिटल, स्मॉल सगळं तुम्हाला एकदम प्रॉपरली बघावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं. आता माझे तर एवढे प्रश्न बरोबर आले, तेवढे बरोबर आले. याच्यावर प्रश्न विचारून काही फायदा नाहीये. अल्टिमेट आपल्याला काय एवढ्या 3 गोष्टी तुम्ही केल्या का? ह्याच्यावर बेस तुमचा पर्टिक्युलर जो काही फॉर्मॅट आहे तो डिसाईड होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हे होतं सगळं टायपिंग टेस्टबद्दल इत्थंभूत माहिती. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही डाउट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, यू कॅन म्हणजे तुम्ही विचारू शकता. अजून तुम्हाला कोणत्या टाइपचे व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू आणि ऑल द बेस्ट तुमच्या तयारीसाठी.